मनाशी येतो परमेश्वरा, तुझी स्तुती तुझी आराधना करण्यासाठी हो परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. आजचा सुंदरसा दिवस पिता परमेश्वरा, ही सुंदरशी सकाळ करू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाशी पिता परमेश्वर आले आहोत. आम्ही आमचे हात उंच करतो प्रभू आणि पिता परमेश्वर आम्ही म्हणतो प्रभू की तू आमचा अप्पा वाटतोस, तू आमचा पिता आहेस प्रभू हो पिता परमेश्वर. आणि तुझ्याशिवाय पिता परमेश्वर आम्ही काही नाही हो पिता परमेश्वर. आम्हाला तुझ्या प्रेमाच्या सागरामध्ये बुडायचं प्रभू हो पिता परमेश्वरा. कारण तुझं ते तुझंच आणि फक्त तुझंच प्रेम आहे प्रभू हे पिता परमेश्वरा. कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही हो पिता परमेश्वर. तू तुझे प्रेम पिता परमेश्वर आधी केलंस लॉर्ड, तेच प्रेम आजही करतोस प्रभू आणि इथून पुढे देखील तू तेच प्रेम करतोस. तुझं प्रेम कधी बदलत नाही प्रभू हो पिता परमेश्वर. तुझ्या त्या अपार प्रेमासाठी, तुझ्या त्या अपार करुणेसाठी तुला धन्यवाद देतो, तुझी आराधना करतो. धन्यवाद ईश्वराचा, धन्यवाद प्रभू. थँक्यू जीसस, थँक्यू थँक्यू पप्पा. हालेलुया. चला प्रियांनो, आपण आजच्या सुंदरशा दिवशी आपल्या प्रभूची आराधना करू. हालेलुया. आपण गीत घेऊ, हे येशू दाखवा. हालेलुया. Yeshua.
प्रभू परमेश्वर आम्हाला पिता परमेश्वरा थोडंसं नाही प्रभू पिता परमेश्वर आम्हाला अर्धे आम्हाला संपूर्णपणे तुला समर्पण करून तुझ्या प्रेमामध्ये पिता परमेश्वर पिता परमेश्वर आज पिता परमेश्वर आम्ही तुझ्या चरणाची आवड पिता परमेश्वर तुझ्या प्रेमाचं वर्ष होतो आमच्यावर तुझ्या आराधना पिता परमेश्वर तुझी वेळ तुझ्या हाती देतो पिता परमेश्वर छोटीशी आराधना करून तुझ्या चरणाची अर्पण करतो तू स्वीकार करतो तुझी वेळ तुझ्या हाती देऊन माफ करून प्रेज लॉर्ड प्रियांनो, या सिस्टर सारिका कुसळे आहेत, भोसरी या भागातून येतात. त्यांचे साक्ष ते सांगत आहेत की मध्यंतरी एका आठवड्यामध्ये त्यांचे जे जावई आहेत, त्यांचे बहिणीचे जावई, तर त्या ठिकाणी ते आजारी होते आणि डॉक्टरने त्यांना कोविड सांगितलेलं होतं. तर त्यांना अगदी पूर्ण बाजूला ठेवण्यात आलं, पण त्यावेळेस पण त्यांनी ॲडमिटला कॉन्टॅक्ट करून पास्टरांपर्यंत प्रार्थनेची विनंती लिहून दिली. आणि जसं पास्टरांची प्रार्थना चालू होती, सिस्टर सांगत आहेत की जे त्यांच्यावर कोणी उपचार करत नव्हते त्यांना बाजूला ठेवलेलं होतं, तर त्यानंतर लगेच 3 दिवसाच्या आतच त्यांना आतमध्ये घेऊन व्यवस्थित उपचार पण केले. आणि जे कोविडचे पेशंट होते पण ते आता पूर्णपणे बरे झालेले आहेत. देवापणे त्यांना पूर्ण आरोग्य दिलं, ते पुन्हा आता घरी देखील आलेले आहेत. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. त्याचबरोबर त्यांची अजून एक साक्ष आहे की त्यांचे जे दाजी आहेत काही रागाभरामध्ये ते घर सोडून गेले होते, त्यावेळेस ते त्यांनी प्रार्थनेची विनंती लिहून दिली होती पास्टरांपर्यंत. आणि ते त्याच दिवशी मग पुन्हा जसं प्रार्थना झाली तर त्यांचे दाजीही पुन्हा घरी आले. त्यासाठीही ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. त्यांची अजून एक साक्ष आहे की ते म्हणतात की प्रत्येक रविवारी ज्यावेळेस मी चर्चला येत होते तर मी माझ्या पतीला म्हणायची की चला आपल्याला चर्चला जायचं आहे. पण जसं आता पास्टरांनी गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी एकदा साक्ष दिली होती की घरामध्ये फार वाद झाले होते, पण पुन्हा पास्टरांनी प्रार्थना केल्यानंतर पुन्हा त्यांचं कुटुंब एक झालेलं आहे. तर या एका आठवड्यादरम्यान त्यांचे पती आता स्वतःहून म्हणले की आज आपला रविवार आहे, आपल्याला चर्चला जायचं आहे. हे फक्त परमेश्वरच कार्य करू शकतो. म्हणून या सर्व सुंदरशा साक्षींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, ते सिस्टर सुनीता शिरसाट आहेत, थेरगाव या भागातून येतात. त्यांची साक्ष ते सांगत आहेत की आता गेल्या आठवड्यात ते गावी गेले होते, तर ते सांगत आहेत की आमचं जे गावाला जाणं व येणं प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे आशीर्वादित केलेलं आहे. त्याचबरोबर गावाला त्यांचं जे घर आहे त्या घराचं त्यांना काही काम काढायचं होतं, पण त्या म्हणत आहेत की जसं आम्ही घर बांधले तेव्हापासून तर आत्तापर्यंत आम्ही त्या घराचं काहीही बिल किंवा जे लाईट बिल आहे किंवा घरपट्टी आम्ही ते काहीच भरलेलं नव्हतं. तर जवळजवळ ते बिल 80,000 रुपये आले होते. तर सिस्टर सांगतात की आता एवढं सर भरणं तर आम्हाला अशक्य होतं. मग आम्ही प्रार्थनेत होतो, प्रार्थनेमध्ये परमेश्वराने कार्य केलं. जे काही ते 80,000 रुपये बिल होतं परमेश्वराने पूर्णपणे माफ केलेलं आहे. आणि आता फक्त जे सध्याचं बिल आहे तेवढंच त्यांना आलेलं आहे. हे फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो. तो हृदय बदलणारा परमेश्वर, परिस्थिती पाहणारा परमेश्वर, आरोळी ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. त्यांची अजून एक साक्ष आहे की त्यांची जी बहीण आहे, त्यांच्या बहिणीचा जो मुलगा आहे तो आजारी होता. त्यांच्यासाठीही प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराने त्यालाही आरोग्याने भरलेलं आहे. संपूर्ण परमेश्वर खरोखर विश्वसनीय. ते म्हणतात गावाकडचं देखील सर्व वातावरणामध्ये परमेश्वर आम्हाला व्यवस्थित ठेवलं, सुखरूपपणे आणलं. म्हणून सारा गौरव प्रभू येशूच्या नावाला. तर जोरदार टाळ्या वाजवूया. त्या पुरुषाने म्हटले, हे देवा मी स्वतः कष्टी आहे. हे देवा मी स्वतःला कष्ट दिले आहे. मी क्षीण झालो आहे. मला मनुष्य म्हणून आहे इतका मी मूढ नाही आहे. मनुष्यात समज असतो तो माझ्यात नाही. परमपवित्राचे ज्ञान मला व्हावे इतके सुज्ञान मी शिकलो नाही. आकाशात चढून कोण उतरला आहे. वायू आपल्या उजळीत कोणी धरून ठेवलेला आहे. जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवलेला आहे. पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत. त्याचे नाव काय, त्याच्या पुत्राचे नाव काय, तुला ठाऊक असल्यास सांग. ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे. त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. त्याच्या वचनात तू काही भर घालू नको. घालशील तर तो तुझा दोष उघड करेल आणि तू लबाड ठरशील. मी तुझ्या जवळ 2 वर सांगतो. मी मरणापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राह. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अवेर करेन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करेन आणि माझ्या देवाच्या नावाची निंदा करेन. चाकराची चुगली त्याच्या धान्याजवळ करू नको. करशील तर तो तुला शिवशाप देईल आणि तू अपराधी ठरशील. माझ्या प्रिय आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे Gracious, पाहूया. loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, once again we all come before your throne of grace. पुन्हा एकदा आपण आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Lord, every time coming in your presence,
and before your throne, it's a great joy and the peace come in our hearts, O Lord. प्रभू परमेश्वर प्रत्येक वेळेला तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या आसनासमोर येणं परिशुद्ध त्याचा आणि आमच्या हृदयामध्ये आनंद येत आहे. What a joy, O Lord. प्रभू किती आनंद आहे. What a joy, O Master. प्रभूजी किती आनंद आहे. You are so wonderful and you are so great, O Master. प्रभूजी तू फार महान आहेस, तू अद्भुत There आहेस. is no one like you, O Lord. प्रभूजी तुझ्यासारखं खरंच कोणी नाही. You alone are worthy to be praised because you alone do the miracle in the people's life, O Master. प्रभूजी तू फक्त एकटाच स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे, कारण तू एकटाच बापा लोकांच्या जीवनामध्ये कार्य कर. No man can stand, but you stand always for your people, O Master. प्रभूजी तुझ्या लोकांसाठी परमेश्वर कोणताही मनुष्य उभा राहू शकत नाही, पण तू सदैव उभा राहतो. You said, I will not leave you nor forsake you. कारण प्रभू तू म्हणालायस की तू कधी सोडणार नाही, कधी And टाकणार you नाही. always been faithful to us, being with us, walking with us, and helping and guiding our lives, O Master. आणि प्रभूजी तू नेहमी विश्वसनीय राहिला आहेस की आम्हाला नेहमी मार्गदर्शन करण्यामध्ये आमच्या सोबत राहून आमच्या सोबत चालण्यास. You always made us head, not the tail, O Father, when you are with us, O Master. आणि प्रभूजी जेव्हा कधी तू आमच्या सोबत आहेस प्रभूजी तू आम्हाला सदैव परमेश्वर मस्तकच केलेला आहे शिकून. When you are with us, Lord, you always made our life to prosper, O Master. आणि प्रभूजी तू आमच्या सोबत आहे परमेश्वर, तू आमचं जीवन परमेश्वर समृद्ध केलेलं आहेस. We thank you, Jesus. आम्ही तुझे आभार मानतो येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. All glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला प्रभू. As we have come and we pray for Pastor Arun, O Lord, Lord, he has come to you, O Master. जसं प्रभूजी आता आम्ही पास्टर अरुणसाठी प्रार्थना करतो ते तुझ्या जवळ आले प्रभूजी. Lord, I know the whole family in deep pain, O Master. आणि प्रभूजी त्यांचं पूर्ण कुटुंब प्रभूजी त्या ठिकाणी खोलवर परमेश्वर वेदनांमध्ये आहे. And your servant, Lord, the Reverend Pastor Arun, O Father, he sacrificed his life, Lord. आणि प्रभूजी ते तुझे सेवक रेव्हरन्स पास्टर अरुण प्रभूजी त्यांनी त्यांचं जीवन त्यागात दिलेले He आहे. lived a sacrificial life, O Master. प्रभूजी ते त्यागमय जीवन He जगले always lived for others, O आणि Master. प्रभूजी ते नेहमी इतरांसाठी जगले. He always went on helping on the street, every place, going and helping the poor, giving the food, the blanket at the night, O Master. आणि प्रभूजी ते सदैव परमेश्वर रस्त्यांवरती जाऊन परमेश्वर रात्रीच्या वेळेस गरीब लोकांना बाप्पा ते अन्न व चादरी देत होते. Every time, Lord, whenever we want our church people should be baptized, he himself should clean the tank, Lord, and he never taken one pie from our church, O Master. आणि प्रभूजी जेव्हा कधी आम्हाला बाप्तिस्म्यासाठी परमेश्वर त्यांची जागा लागत होती त्या प्रत्येक वेळेला परमेश्वर त्यांनी स्वतःहून ते सर्व पाण्याची टाकी स्वच्छ केली आणि एकही पैसा त्यांनी कधी Never घेतला नाही. said no to us, O आणि Master. कधी ते आम्हाला नाही असे बोलले नाही प्रभूजी. Lord, I pray, O Father. प्रभूजी मी प्रार्थना करतो. I know his journey. He's on this earth is now he is with you, O Master. आणि प्रभूजी मला ठाऊक आहे की त्यांचा या पृथ्वीचा प्रवास परमेश्वर संपल्यानंतर ते He तुझ्या will be सोबत the आहे. joy, I know, आणि मला Master. ठाऊक आहे प्रभूजी त्यात आनंदात आहे. He is in your presence, O प्रभू Master. ते तुझ्या सानिध्यात आहे. We pray आम्ही प्रार्थना for करतो all the family members. Be with the whole family members, O Master. सर्व कुटुंबियासोबत प्रभूजी तू राहा And give them peace, joy, be peace in their hearts, O Master. आणि प्रभूजी त्यांच्या हृदयामध्ये शांती असू दे. Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. I pray for all the pastors, the evangelists, apostles, teachers, bishops, their wife, the children, the ministry, everyone. We bless them in the name of Jesus. तर प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो सर्व पाळक याजक शिक्षक सुवार्तिक संदेष्टे बिशप त्यांची पत्नी त्यांची लेकरं प्रभूजी त्यांची पूर्ण सेवकाई प्रभू येशूच्या नावात आम्ही आशीर्वादित करतो. Be blessed, O Master. आम्ही आशीर्वादित करतो In the प्रभू name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद I पिता. also pray for our church land, oh Father. I know, Lord, you have been so faithful. You have opened many doors for us, oh Master. आणि प्रभू परमेश्वर आम्ही आमच्या चर्चच्या जागेसाठी प्रार्थना करतो प्रभूजी तू फार विश्वसनीय आहे परमेश्वर तू अनेक दरवाजे उघडलेले Lord, we आहेत. pray all those doors which are opened. The devil is attacking those people, oh Master. आणि प्रभूजी जे सर्व दरवाजे उघडलेत प्रभूजी मी प्रार्थना करतो सैतान त्यांच्यावरती हल्ला करत आहे Lord, प्रभूजी. protect them, oh Father. प्रभू त्यांना तू संरक्षण दे. Cover those people, oh Master. प्रभू त्या लोकांना परमेश्वर तुझ्या संरक्षणाखाली तू ठेव. And work a miracle, oh Father. आणि प्रभूजी चमत्कार तू And कर. let your name be glorified, oh Master. आणि प्रभूजी तुझं नाव गौरवलं I know, जाऊ Lord, दे. you provide all the
finance, for everything for us, O Master. आणि प्रभू जेव्हा ठाऊक आहे की तू आम्हाला सर्व काही पैसा जो काही बाप्पा आर्थिक आशीर्वाद आहे ते सर्व तू You will पुरवशील. put the burden in the people's hand and the people will bless you, O Master. आणि प्रभूजी तू लोकांच्या हृदयामध्ये ओझं लोक आशीर्वाद You said, बनतील. I will bless the poor and the poor will bless you, O Master. कारण प्रभूचं वचन म्हणतंय की परमेश्वर तू गरिबांना आशीर्वाद देशील आणि गरीब आशीर्वाद बनतील. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless everyone, O प्रभू Master. प्रत्येकास तू आशीर्वादित Thank you, कर. Father God. धन्यवाद Bless पिता all these परमेश्वर. prayer requests which I have written with much pain and agony and all the deep problems. Right now, I take the authority and I bind all the power of the darkness. Leave every prayer request in Jesus' name. आता परमेश्वर आम्ही सर्व प्रार्थना विनंतींसाठी प्रार्थना करतो. ते सर्व प्रार्थना ते सर्व त्रासात बाबा वेदनातून भरून लिहिले जी काही अंधकार शक्ती आहे त्याला धमकावतो आम्ही सोड येशूच्याच Every नावामध्ये. prayer request I'm making, you touch everyone's life, O Master. आणि जसं परमेश्वर प्रार्थने विनंती आहेत परमेश्वर त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनाला तू स्पर्श Change कर. their lives, O Lord. त्यांचं जीवन तू बदल Bless them, कर. heal them, and deliver them, O Father. त्यांना परमेश्वर आशीर्वादित कर, आरोग्य दे आणि सुटका दे. Thank you, Father. धन्यवाद Lord, I प्रभू. pray, Father, you speak to us this morning, O Master. प्रभूची प्रार्थना करतो की आजच्या सकाळी सर्वांशी तू बोल. Speak to each and every soul this morning, O Master. प्रभूजी आजच्या सकाळी प्रत्येक जीवाशी तू बोल. And bless them, O Father. आणि प्रभूजी त्यांना Let them go आशीर्वाद with peace and joy and the happiness in their hearts, O Master. आणि प्रभूजी जाताना परमेश्वर त्यांच्या हृदयामध्ये तुझे As शांती they आनंद come, घेऊन let them जाऊ. not go return as they go have come, O Master. जसे ते आलेत प्रभूजी ते तसेच जाऊ Let दे. them go rejoicing, O Master. प्रभूजी ते आनंदाने Let भरून जाऊ them go दे. with peace, O Master. शांतीने भरून जाऊ Let दे. them receive healing and deliverance. Let them what they need. Let them receive and let them go, O Master. प्रभूजी तुझी शांती आरोग्य सुटका ते घेऊन जाऊ देत आणि परमेश्वर तुला ते ग्रहण And कर. work a miracle of आणि Father. प्रभूजी तू चमत्कार. Thank you, Jesus. धन्यवाद Psalm येशू. 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेम. Thank you, Father. In धन्यवाद Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. Praise the Lord. You all be seated, my dear people. आपण सर्वजण खाली बसून घेऊया. How many want to receive the blessings of the Lord? किती जणांना प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारायचे आहेत? Amen. It's Amen. wonderful to receive the blessings from the Lord. तर हे फार अद्भुत आहे की परमेश्वरापासून आशीर्वाद स्वीकारणे. Amen. So we are in the subject of double blessings, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण दुप्पट आशीर्वाद त्या विषयामध्ये आपण शिकत आहोत. Amen. आमेन. The whole Bible speaks about many times of double blessings. A few points we have taken and studying about the double blessings. तर माझ्या प्रियानं पूर्ण बायबल त्या ठिकाणी दुप्पट आशीर्वादाबद्दल बोलत आहे. आपण त्यातले काही आपण मुद्दे घेऊन आपण बोलत आहोत. Amen. So I've started from the Matthew 11:28 and 29. Come to me all who labor and heavy laden, and I will give you rest. आणि माझ्या प्रियानं आपण मत्तय 11:28-29 मधून घेतलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला Amen. विसावेन. And he says, I will give you rest, and you shall find rest. He says. आणि काय सांगितलं की तुम्ही विसावा तुम्हाला प्राप्त होईल. Amen. And second, I've taken the point from John 14:27. आणि दुसरं जे आहे योहान 14:27. Amen. It says, peace I live with you, my peace I give to you. Not as the world gives to do, I will give to you. Let not your heart be troubled, neither let them be afraid. काय सांगत आहे योहान 14:27 मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ. My dear people, तर माझ्या प्रियांनो just in your ears for 40 minutes. 40 मिनिटांसाठी आपले पूर्ण कान इकडे वचनाकडे Amen. लावूया. Amen. आमेन. Totally, just put every word which comes, receive that word, my dear people. तो जो प्रत्येक शब्द येईल माझ्या प्रियाने तू ग्रहण करा Amen. स्वीकारा. And surely you will go home with a great joy and the peace in your heart, my dear people. आणि माझ्या प्रियानं खात्रीने तुम्ही घरी जाताना त्याच्या आनंदाने शांतीने Amen. भरून It's not जाता. I say, it is the word of God says, my dear हे people. मी बोलत नाही माझ्या प्रियाने देवाचे शब्द बोलत Amen. आहे. The one who has created us, one who has formed us, one who has redeemed our life, one who has given his life on the cross of Calvary. He says, one who has third day from the dead he has rose. He says that I will give you that peace, joy, and the happiness. तर माझ्या प्रियाने ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे जो आपल्यासाठी काल्वरीच्या वधस्तंभावरती केला जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे तो आपल्याला म्हणत आहे की तो आपल्याला आनंद शांती सुटका Amen. देतो. What a joy, my dear people. तर किती आनंद आहे To माझ्या come into प्रियाला. the presence and receive his glorious anointing and receive the peace in our life, my dear people. तर माझ्या प्रियानं त्याच्या सानिध्यामध्ये येऊन त्याची जी शांती आहे गौरवशाली अभिषेक आहे तो आपण स्वीकार. Amen. That's John second point you have taken, John 14:27. He says, peace I live with you, he says. आणि माझ्या प्रिय योहान 14:27 आपण दुसरा भाग असं घेतलाय की माझी शांती मी तुम्हाला Amen. देतो. What a confident a creator has. माझ्या प्रियानं आपला जो निर्माण करता तो किती मोठा आत्मविश्वास आपल्याला देतात. Amen. He says, peace I live with you, he says. काय सांगितलं की माझी शांती तुम्हाला देतो. Amen. And my peace I give unto you. आणि माझी शांती मी तुम्हाला देतो. Amen. That means
there is real peace, it comes only from the Lord Jesus Christ. याचा अर्थ जो खरी शांती आहे ती फक्त प्रभू येशू That means no man on this earth can receive peace. If say I give you peace, that man himself has troubled, he is not in peace. How can he give you peace, my dear people, in your life? तर माझ्या प्रियाने याचा अर्थ या आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला म्हणते मी तुम्हाला शांती देतो, पण त्यांच्या जीवनात जर शांती नसेल तर ते कसं शक्य आहे आपल्याला शांती? Amen. He says, peace I live with you. काय Hallelujah. सांगितलं की तुम्हा सोबत मी शांती देऊन Amen. ठेवतो And he says, my peace. He says, take my peace. आणि माझी शांती तुम्ही घ्या. Wonderful, my dear people. फार अद्भुत It आहे. speaks about the double blessings. हे दुप्पट आशीर्वादाबद्दल बोलत Jesus आहे. says, ये ले लो और तुम स्वीकारो बोलता है. येशू काय Hallelujah. म्हणते हे घ्या आणि तुम्ही स्वीकारा. Take this, take my peace. माझी शांती तुम्ही घ्या. Amen. आमेन. This confidence we should also have. Oh, my Savior is saying, He's giving His peace and saying, don't trust any other thing, but trust on me because my peace will give you life in abundance, life He says. तर माझ्या प्रियानं हा आत्मविश्वास असला पाहिजे आपल्यामध्ये की आपला परमेश्वर आपल्याला सांगत आहे की माझी शांती मी तुम्हाला देत आहे आणि तीही भरपुरीने देत Amen. आहे. And when He give the peace, He not will give as the world give you peace in your life, my dear people. तर माझ्या प्रियाला असं आपल्याला शांती देतो तसं जग देतो तशी शांती तो आपल्याला Amen. देत That's what आहे. He says. Not as the world do I give to you, He says. म्हणून काय सांगितलं जसे जग देते तसे मी तुम्हाला Amen. देत I will आहे. not give like a world peace, world would give the confidence for you, He says. की जसं जगामध्ये तुम्हाला जो आत्मविश्वास मिळतो Tell तसं me मी देत one नाही. person in the life, if from the day you come out from on this earth till now, anybody you found on this earth that saying that I will give you peace in your life. तर माझ्या प्रिय जसं तुम्ही या पृथ्वीवरती जन्माला आले तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही असं एखादी व्यक्ती पाहिली की जो म्हणत आहे की मी शांती तुम्हाला देतो? Each and every one, my dear people. प्रत्येक जण माझ्या Ask this प्रिय. question to yourself, whom you have come to across in your life. Ask this question, that person ever said, मैं मेरा शांति तुझे दूंगा. Hallelujah. तर माझ्या प्रिय आपण स्वतःला प्रश्न विचारू की असं कोणी व्यक्ती आपल्याला बोलले की मी माझी शांती तुम्हाला देतो? Is anybody you get found, my dear people? असं कधी आपल्याला कोणी सापडले का? और कोई ऐसा किताब में भी लिखा है, कोई अच्छा मैगजीन में लिखा है कि मैं ये पढ़ो तुमको शांति मिलेगा. की असं कोणत्या पुस्तकात लिहिलेले आहे की त्या ठिकाणी सांगितले की मी माझी शांती तुम्हाला देतो? No, हे you पुस्तक will not वाचा. find anything, my dear people. तर कुठेही तुम्हाला ती शांती सापडणार Amen. नाही. आमेन. And nobody says, take, I will give you peace, he says. आणि असं कोणी म्हणणार नाही की घ्या मी तुम्हाला शांती Amen. देतो. आमेन. इवन घर में भी अगर हम देखेंगे, कोई भी हम बोलेंगे ना, एक में को हम पति पत्नी या बच्चे भी नहीं बोलेंगे मैं तुम्हें शांति दूंगा. आणि घरात देखील आपण पती पत्नी असो लेकरं असो किंवा कुटुंबामध्ये आपण असंही म्हणत नाही की मी तुला शांती देतो. किसी ने बोला क्या ऐसा घर में? असं कधी किसी कोणी ने बोलले बोला का? कि पति ने अपने पत्नी को बोला, अरे मैं तुझे शांति दूंगा. असं कधी पती किंवा पत्नी एकमेकांना बोलले की मी तुम्हाला शांती देतो? बच्चे ने कभी किसी को बोला है कि माँ ने किसी को बोला? Nobody will say this, my dear people. तर लेकरं किंवा आई कधी अशी बोलली की क्योंकि मी वो तुला शांती शांति देतो? क्या है वो किसको मालूम ही नहीं है. What is that? Peace, my dear people. तर माझ्या प्रती शांती काय हे कोणाला ठाऊकच नाही. Amen. So to know that peace, my dear people, we have to come to the Lord Jesus Christ. तर माझ्या प्रती शांती जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ Amen. यायचं. Meaning that's what he says. Taste and see the Lord is good, he says. आणि म्हणून सांगितले की परमेश्वरची चव घेऊन पाहतो. And this is the man who take the refuge, my dear people, in आणि जो him. मनुष्य ज्याच्यामध्ये म्हणजे त्या Amen. See, when you come to the Lord, जर तुम्ही देवाकडे येता, amen. When you come to the Lord, you know there is my Redeemer lives, my dear people. ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येता त्यावेळेस तुम्हाला ठाऊक असतं की माझा उद्धार करता जिवंत आहे. Amen. When you know that, my dear, you can see, sense the Holy Spirit automatically give that peace and the confidence that somebody is there who concerns my soul. Oh, तर hallelujah. माझ्या प्रियानं मग त्या ठिकाणी आपोआपच जे पवित्र आत्मा आहे तो आपल्याला एक आत्मविश्वास देतो की कोणीतरी आहे बाबा. कोणतरी आहे. ते कोण आहे? येशू आहे. आमेन. Amen. The Holy Spirit make you confess that Jesus will give you the peace in your heart, my dear people. आणि पवित्र आत्मा मग तुम्हाला कबूल करायला सांगतो की त्या ठिकाणी येशू तुमच्या हृदयामध्ये शांती Amen. देईल. That's what in John chapter 14 verse 26 says, but the helper, the Holy Spirit whom the Father will send in my name will teach you all things to bring to remembrance that I have said to you, he says. आणि योहान 14:26 सांगत आहे तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. Amen. आमेन. I will make you to remember, he says. काय सांगितलं तुम्हाला मी आठवण करून देईल Amen. That all I have said, he said. की जे काय मी सांगितलेलं आहे. See, when you read the word of God,
पहा, ज्यावेळेस तुम्ही देवाचा शब्द वाचता, Amen. I tell you, many a times we are broken, we are shattered, many a times we're not getting the answer in our life, my dear people. Many a times we lost our direction in our life. The best, my dear people, if you many a times just you open the Bible also, and when you start reading the John chapter, my dear people, you will find that the God is speaking to your heart, my dear people. तर माझ्या प्रियानं, जसं आपण अनेक वेळेला पाहतो की आपल्या हृदयामध्ये आपण फार तुटलेला असतो, विखरलेला असतो, आणि आपण ज्यावेळेस बायबल वाचतो त्यास आपण जर योहानाचं पुस्तक जो असतो त्यास आपल्या त्या वचनांमधून आपल्या हृदयाला ती शांती प्राप्त होते. कई बार ऐसा मैं बोलता हूँ, कभी कभी प्रार्थना करने के लिए भी हमको होता नहीं है. कधी कधी आपण एवढे So तुटलेलो much असतो we की are प्रार्थनाही होत नाही. shattered many a times. कधी कधी आपण एवढे विखरलेलो असतो. Amen. Many a times so much happens, we can pray but we cannot read the word of God so much because अरे क्या बाइबल पढ़ना है, प्रार्थना किया बस हो गया. See, many a times we don't know how to receive the peace in our life, my dear people. तर अनेक वेळा आपल्याला हे माहित नसतं की शांती कशी How स्वीकारायची God आपण, speak to us, my dear people. आणि परमेश्वर आपल्याशी कसं बोलेल. Amen. Amen. When you pray also, the God give the peace, but the word will make you to understand. Yes, this is a Jesus who's giving you peace in your life. तर माझ्याकडून जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेस देवाचा शब्द देखील आपल्याला परमेश्वर देतो, आणि त्या शब्दाद्वारे आपल्याला समजतं की हो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शांती Amen. देतो. See, many a times you just read over John chapter and you start reading, my dear people, you will find every solution of your life. You will getting the answer step by step in the John chapter, my dear people. तर माझ्या प्रियानं, जसं योहानाचं ते पुस्तक आहे, ज्यावेळेस तुम्ही ते वाचता तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला प्रत्येक पावला त्या ठिकाणी उत्तर मिळेल. Amen. And why I'm saying John chapter especially because in John chapter his full book is written where he speaks to our life, my dear people. तर माझ्या प्रियानं मी योहानाच्या पुस्तकाबद्दल का बोलत आहे, कारण योहान जे ते आपल्या जीवनाबद्दल व्यवस्थित सांगत You आहे. experience, my dear people. तुम्ही अनुभव घेऊन पहा माझ्या Amen. प्रियानं. लेकिन हम लोग क्या करते हैं, इस बाइबल को एक मैजिक बुक के जैसा कई बार इस्तेमाल करते हैं. पण आपण Hallelujah. काय करतो कधी कधी हे जे बायबल जे आहे आपण जादूचं पुस्तक म्हणून है ना, वापरतो. वो जादू वाला क्या बोलता है, हाथ डालो कुछ निकालो, तो रोज निकलता है, कभी क्या क्या निकलता है. तो हम भी वो बोलते हैं, ये मैं बाइबल खोलो, ऐसा एक पन्ना खोलो और देखो क्या है, वहाँ पे लिखा है दूसरा कुछ, तो क्या करेंगे फिर. हालेलुया. आणि मग आपण कसं करतो, जसं जादूला सांगतो की हात घाला आणि त्याच्यातून काहीतरी बाहेर येईल, तसं आपण पण करतो की बायबल उघडलं, एक वचन वाचतो आणि काही है आलं ना, दुसरं वो बोलता प्रभु मेरे को एक वचन दे, प्रभु मेरे को एक वचन दे, फिर हम ऐसा खोलते. मग आपण असं म्हणतो प्रभू मला एखादं वचन दे, एखादं वचन दे, आणि आपण असंच उघडतो है ना, सहज. फिर वहाँ पे बोलता है जैसा टूथ फॉर टूथ उस वैसे तुम उसको भरपाई दो. हालेलुया. मग त्या ठिकाणी असं सांगितलेलं असणार की जशाच तसे तुम्ही भरपाई. अरे बाप रे, प्रभु ने मेरे को दिया, चलो जाके मारो. है ना, लेकिन उसका आगे पीछे नहीं पढ़ते उसकी प्रभु ने क्या लिखा है करके. पण त्याच्या पुढे किंवा मागे काय लिहिलंय ते आपण वाचत नाही. Amen. Many times we like use the Bible very like I tell you like a magic Bible, my dear people. तर माझ्या प्रिय, मी तुम्हाला सांगतो की कधी कधी आपण जे आहे ते जादूचं पुस्तक म्हणून बायबल No, yes, वापरतो. it is a magic, not a magic, but God does a miracle in our lives. तर माझ्या प्रियानं, हो हे जादू नाहीये, पण परमेश्वर आपल्या जीवनात लेकिन हम चमत्कार सही करतो. तरह से अगर हम पढ़ेंगे तो उसको प्रभु हमको मिराकल करता है. पण हालेलुया. आपण जर योग्य रीतीने वाचलो तर मग परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार Amen. So करतो. now I'll explain you, my dear people, how we can receive the peace and how the question will be answered, my dear people. तर माझ्या प्रिय, जसं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं की आपण शांती कशी घेणार आणि आपल्या प्रश्नाला उत्तर कसं मिळणार. I mean, in the Bible, my dear people, there's a one. You go into the Acts chapter 26, verse 8:26 to 41. तर माझ्या प्रियनो, How many know? I don't know this. They should- Bible पढ़ते. Amen. Now, Bible says there was a person is like Enoch, my dear people, preached to the Ethiopian, my dear people. तर माझ्या प्रियनो, जो फिलिप आहे त्या ठिकाणी इथिओपियाला पोहोचला. Amen. When I was praying and meditating, my dear people, how we can explain how the transformation come, how we can receive the peace in our life, my dear people. तर माझ्या प्रियनो, मग त्या ठिकाणी आपल्या जीवनात शांती कशी येते, कसा बदल होतो. Now see, the very interestingly, my dear, very carefully, my dear people. तर फार लक्षपूर्वक ऐका. Amen. Now the angel of the Lord spoke to Philip. See that the angel of the Lord spoke to Philip, saying, "Arise and go toward the south along with the road which goes down from the Jerusalem to Gaza. This is the desert." Hallelujah. 8वा अध्याय, प्रेषितांची कृती 8वा अध्याय 26च्या पुढे. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. Amen. That place was a desert place, my dear people. Now. तर माझ्या प्रिय, ती ओसाड जमीन होती. Amen. Now what the angel of the Lord said to Philip? आता प्रभूच्या दूताने फिलिपास काय सांगितले? Amen. Arise. की उठ.
Amen. Arise, he says. उठ म्हणाला Go to the south side. आणि त्या ठिकाणी दक्षिणेकडे जा. Amen. Which goes that road, my dear people. आणि ज्या वाटेने जाशील, Amen. And it goes from the Jerusalem, he says. म्हणजे Coming ती- from Jerusalem, it's to Gaza, he says. यरुशलेमेपासून गज्जाकडे Amen. जाते. And he clearly says that this place is a desert place. Oh, आणि hallelujah. स्पष्ट सांगितले की ते ठिकाण आहे ते ओसाड See, आहे. the Philip immediately listened to the Lord's word, my dear people, the angel of the Lord's word. तर माझ्या प्रियानं पहा, या ठिकाणी फिलिप जो आहे ते प्रभूच्या दूताचा शब्द त्याने लगेच ऐकला. Amen. What it says? He arose and went. Behold, a man of Ethiopia. Amen. Man of Ethiopia, he was a eunuch, my dear people. तर माझ्या प्रियानं मग तो उठला व निघाला आणि पहा एक कुशी षंड म्हणजे तो षंड व्यक्ती होता. Amen. See now, the word of God is going to whom, my dear people, and how that person is receiving the salvation and the peace in his life, my dear people. तर पहा माझ्या प्रियानं या ठिकाणी देवाचा शब्द कोणाकडे जात आहे आणि तो कशा पद्धतीने तारणमध्ये Amen. Many times we say शांती it's only for us, it's for everyone, my dear people. तर माझ्या प्रिया आपण कधी म्हणतो की नाही हे फक्त आपल्यासाठीच आहे, पण नाही, हे कभी-कभी हम लोग रास्ते सर्वांसाठी में हम आहे. लोग गाड़ी खड़ा करते तो यूनो को हम देखो तो हम लोग डर जाते हैं. Amen. आणि कधी आपण पाहतो की अशी गाडी उभी केल्यानंतर आपण त्या Signal ठिकाणी में षंड कई जे बार, है ना, असतात many आपण त्यांना times we घाबरतो. stop in the signal when any of the comes, you get fear. अरे बाप रे, काश बीच ऊपर ले लेते या तो हम ऐसा लंबा जाके खड़ा हो जाते. आणि आपण मग काय करतो, सिग्नल वगैरे गाडीला म्हणजे सिग्नलला थांबलेलो असेल तर षंड जर जवळ आले तर आपण काय करतो की थोडं लांब तरी जातो किंवा आपण गाडीचे काचा लावून है घेतो, ना, क्योंकि वो हमारे पास नहीं, पैसा नहीं दिया तो शाप देंगे. कारण पैसे नाही देत ते श्राप देतील. I mean, see, I tell you now, you speak to them, they are very good. पण पहा मी तुला सांगतो, तुम्ही तर त्यांच्याशी बोलला You're तर not फार expert, चांगले but I आहे. always experience, my dear people. तुम्ही अनुभव घेतला नसेल पण मी नेहमी अनुभव घेतो. Amen. See, Amen. I will tell you one incident what happened. I was on the signal, my dear people. तर एक घटना घडली होती, जसं मी एकदा सिग्नलला होतो Amen. And I was standing there, and my window was open, my dear people. आणि त्या ठिकाणी मी उभा होतो आणि ती माझी जी गाडीची काच उघडी होती. Amen. And by chance, my car was a tourist car, my dear people. I was driving that car. आणि त्या दिवशी मी त्या ठिकाणी टुरिस्टची जी कार आहे ती चालवत होतो He came, my dear people. That came to me. आणि ते षंड माझ्याजवळ आले I want to give, my dear people. आणि मला द्यायचं I होतं. बोला मेरे पास छुट्टा नहीं है. तर मी बोललो की माझ्याजवळ सुट्टे I नाहीये, want a big amount. मोठी रक्कम. तो I said, मेरे पास छुट्टा नहीं. ठीक है, अगले बार आएंगे ना दे देना. पण ते काय म्हणाले, ठीक आहे पुढच्या वेळेस आलात ना मग द्या. तुम अगर वही बोलते तो ना नहीं मुझे अब मैं नहीं दूंगा, वो 2 गाली देके जाता था. पण जर बोलला असताना की नाही आता द्यायचं नाही मला, तर ते 2 शिव्या देऊन गेले. I mean, but I tell you, they are very different people. पण मी सांगतो तुम्हाला, ते फार वेगळे लोक I आहेत. have preached to them. The people from what's it, Budwarpet, the eunuchs are there. They come to in the Anand Nagar. I don't know. It is not here in other place. We have I come in the contact, and we have to come and we have to pray, my dear people. तर माझ्या प्रियानं जी बुधवार पेठामध्ये काही षंड लोक आहेत की त्या ठिकाणी एका ठिकाणी ते प्रार्थनेला यायचे आणि मी त्यांना सुवार्ताही And one of सांगितली. the auntie, the Dogra auntie, along with my dear, she always to say, and they say, वो लोग का लाइफ पूरा ना बदल गया. अभी वो लोग वो काम नहीं करते, लेकिन अनाथ आश्रम चलाते. हालेलुया. आणि माझ्यासोबत एक डोगरा आंटी होते आणि आता त्या लोकांचं, ते सर्व षंड लोकांचं जीवन बदलले, तर ते काम न करतात ते आता अनाथ आश्रम चालवत What a आहेत. miracle, my dear. किती मोठा चमत्कार आहे माझ्या But प्रिया. we look, my dear, that's a problem. पण आपण काय म्हणून But म्हणजे see, आपण what कोणत्या Lord दृष्टीने looks to the पाहतो? eunuch, my dear people. पण पहा, परमेश्वर षंडांकडे पाहत Amen. He आहे. says, the man of Ethiopia, the eunuch, was a great authority under, amen. He said, read it. आणि काय सांगितलंय की एक कुशी, षंड कुशी, जे त्या ठिकाणी सांगितलं मोठा अधिकारी होता. Amen. आमेन. Who has the charge of all the treasury. की त्या ठिकाणी सर्व भांडारावरती त्याचा अधिकार होता. Amen. And he had come to Jerusalem to worship, my dear people. आणि तो यरुशलेमेत का आला माझ्या प्रियानं? उपासना Amen. करण्यासाठी. He has come to worship. उपासना करण्यासाठी आला. Amen. आमेन. But पण he says, while returning, my dear people, जेव्हा तो पुन्हा माघारी येत होता, amen, he was sitting on the chariot, my dear people. रथात बसलेला होता. Amen. आमेन. And you know what he was reading? तुम्हाला माहिती आहे ते काय वाचत He was होता? reading the Bible. तो बायबल वाचत Oh, होता. hallelujah. हालेलुया. Amen. He was reading the Bible. तो बायबल वाचत Amen. होता. And you know what he was reading? आणि तो काय वाचत He was होता? reading Isaiah. तो यशाचं Oh, पुस्तक वाचत Jesus. होता. Amen. Can you imagine? He was reading the Isaiah, the prophet, my dear people. तर कल्पना करा माझ्या प्रिय, त्यांनी यशाचं पुस्तक तो वाचत होता. Amen. Now, when he was reading, surely that he could not understand anything, and God knows, Holy Spirit, the angel of the Lord, said to Philip, go into that road. Hallelujah. आणि माझ्यापर्यंत ते वाचत होता आणि त्या ठिकाणी प्रभूच्या दूताने परमेश्वराद्वारे सांगितलं त्या ठिकाणी की तू या रस्त्याने जा. Amen. Now, what Philip did, my dear people? आता फिलिपाने काय केलं? Amen. That they said, the Spirit of the Lord, the Spirit said to the Philip, go near and overtake him.
काय take सांगितलं this chariot. काय सांगितलं की तेव्हा देवाच्या आत्म्याने फिलिपाला सांगितले जा त्याचा रथ गाठ, काय म्हटलं? जाऊन त्याचा रथ गाठ. रथ घाट. See that. Go and catch that man. आणि जाऊन त्या रथाला तू गाठ, त्या मनुष्याला तू गाठ. चॅरिटला त्याचं पुढं जाऊन थांब. त्या रथाच्या पुढे जाऊन तू थांब. He listened, my dear. See how he listened to the Holy Spirit. तर माझ्या प्रेम पाहत आणि पवित्र आत्म्याचं ऐकलं माझ्या Amen. प्रेमाने. What happened? मग काय Now घडलं? that eunuch was on the chariot and Philip was running, my dear people. आता रथामध्ये ते तो शंड होता आणि फिलिप धावत होता. That was written, my dear people. असं लिहिलेलं I would माझ्या say प्रियाने. Philip ran. बायबल सांगतो की फिलिप धावत गेला. धावत गेला ना? Yes. That was it's written in 30th verse. 30व्या वचनात लिहिलेलं आहे. Philip ran to him. फिलिप धावत गेला. कुणाकडे गेला? Oh Jesus. Amen. Amen. He ran to him. तो त्याच्याकडे धावत गेला. Amen. आमेन. आणि काय ऐकलं? आणि त्याने काय What he ऐकलं? heard? त्याने काय What he ऐकलं? heard that eunuch was reading. त्या ठिकाणी शंड काय He was वाचलं? reading, त्याने he काय heard ऐकलं? that Isaiah. त्याने काय ऐकलं? यशाया संदेश Amen. Reading Isaiah said, do not, and he said, do you understand what you are reading? आणि तो म्हणाला आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? हाँ, कई बार ऐसाच होता है ना भाई, मतलब मैजिक बुक. कधी कधी असंच होतं ना, हे जादू. What we read, we never understand. आपण जे वाचतो ते आपल्याला समजत नाही. Somebody has to explain. कोणीतरी आपल्याला समजावून सांगणार पाहिजे. है ना? वो बोलते ना कई बार होता है ना, सोनार ने कान टोचा तो ही मालूम पड़. वो ऐसा ऐसा रहता है कई बार. Amen. म्हणून कधी कधी असं असतं की सोनं You might be reading, but 10 times you might read, but यहाँ से explanation जो मैं, अरे बाप रे, इसका शब्द ऐसा है क्या? आणि कदाचित तुम्ही 10 वेळा हे This वचन word has given the वाचलं. revelation to us such a thing that my life has to change, my dear people. तर माझ्याकडे हे जे वचन आहे माझ्या जीवनाला असं त्यांनी प्रगटीकरण दिले की माझं जीवन बदललं. Amen. आमेन. Now he says, do you understand what you are reading? आता काय म्हणलं की आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? What he said that? मग त्यांनी काय उत्तर दिलं? किसी ने अगर बताया तो मुझे समझेगा ना. कोणी मार्ग दाखवला तरीच मला कसे समजणार? Amen. He said, how can I unless someone guides me? काय म्हणाला त्या ठिकाणी? कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? Amen. मुझे पढ़ने वाले काफी लोग हैं, लेकिन पढ़ने में आत्मा में पढ़ने वाले कम हैं. याचा अर्थ वाचणारे भरपूर आहे पण आत्म्यातून वाचणारे कमी आहे. Amen. That means he don't have the spirit to understand the word of God. याचा अर्थ त्याच्यामध्ये आत्मा नव्हता की देवाचा Or शब्द you can say समजण्यासाठी. he was finding the peace in the Bible. किंवा आपण म्हणू शकतो की तो बायबल मधून शांती शोधत होता. Amen. That's why he was reading the word of God. म्हणून तो देवाचा शब्द वाचत Amen. He असेल. asked, come up and sit with me. Hallelujah. मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलावले. Come up, Philip. फिलिपाला बोलला की वर या. Yes. He come. आणि वर आला फिलिप. And he preached him. आणि त्या ठिकाणी त्याने सुवार्ता सांगितली. I preached him. काय सुवार्ता He सांगितली? says, तो म्हणाला this place is a scripture which you read was की जो शास्त्रलेख वाचित होता तो असा. Asa. See, he give the revelation now, my dear people. आता त्या ठिकाणी तो Give that. प्रगटीकरण देत आहे. He was led as a sheep to the slaughter, as a lamb before the shearer, he says. काय सांगितलं की त्याला मेंढरांसारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते So he opened not his mouth. तसं तो आपले तोंड उघडीत In नाही. his humiliation, his justice was taken away. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. He who declares his generation for his life is taken from the earth. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. Gospel, सुवार्ता the revelation he gave. त्याने प्रगटीकरण दिलं. He speak about Jesus. येशू बद्दल बोलत होता. किसके बारे में बताया फिलिप ने? फिलिपाने कोणाबद्दल सांगितलं? येशू बद्दल. What a message, my dear people, God want to give to us this morning. तर माझ्या प्रिय काय संदेश परमेश्वर आपल्या आजच्या सकाळी देऊ इच्छित आहे. Amen. आमेन. He gives a message to us. तो आपल्याला संदेश देत आहे. Amen. So, what reaction was of that eunuch, my dear people? मग त्या ठिकाणी षंडाची काय प्रतिक्रिया होती? Amen. आमेन. Once you receive the message of the Lord Jesus Christ in your life, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वचन तुमच्या जीवनात when स्वीकारता, you know the Redeemer lives, ज्यावेळेस तुम्हाला समजतं की आपला उद्धारकर्ता once you जिवंत know आहे, who has redeemed your life, ज्याने तुमचं जीवन वाचवले, उद्धार केले when आहे, you know why you are standing here, my dear people, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही या ठिकाणी का उभे if you आहात, know why you have created on this earth, आणि जर तुम्हाला समजलं की तुम्हाला या पृथ्वीवरती का बनवण्यात आलेलं आहे, once you know what purpose I am there. आणि एकदा जर तुम्हाला समजलं की कोणत्या उद्देशाने मी या ठिकाणी आहे. Yesterday, actually, I was went for some for walk, my dear people. तर माझ्या प्रियांना काल मी एका ठिकाणी चालायला गेलो होतो. Amen. I was just walking, my dear people. जसं मी चालत होतो, See how the
some God speaks many a times on the way also. तर माझ्या प्रियांना अनेक वेळेला परमेश्वर मार्गांमध्ये चालतानाही तो आपल्याला So बोलतो. I was just walking and I just crossed that Jagtap Dairy flyover and I was just walking my day people. तर माझ्या प्रियांना जगताप डेअरीचं जे ब्रिज आहे ते मी क्रॉस केलं आणि तिथून मी चालत होतो And walking towards Aun. आणि औंधच्या बाजूने And I चालत could होतो saw that the Jain people, you all know Jain people. आणि त्या ठिकाणी जैन लोक तुम्हाला माहिती And सर्वांना a group of Jain people, they were on that bus stop, my dear people. आणि त्या ठिकाणी ते गट होता जैन लोकांचं ते बस स्टॉपला उभे होते Amen. And I was just watching what they are doing. आणि फक्त पाहत होतो ते लोक काय करत आहेत And when I saw them very closely, आणि फार जवळ जस्ट मी त्यांना पाहिलं. you can imagine, तुम्ही कल्पना करू शकता like this girl, म्हणजे अशा मुली they are wearing white clothes, no hair, and they are without where they are walking on the road. आणि त्या ठिकाणी तरुण तरुण मुली त्यांनी म्हणजे डोक्यावरती केस नाही पूर्ण पांढरे कपडे परिधान करून पायात चपला न घालता ते रस्त्यातून चालत आहेत. So I was watching, अरे ये तो सब बूढ़े लोग नहीं, ये तो सब जवान है and 18, 19 years, 20 years. आणि त्या ठिकाणी मी नीट निरखून पाहिलं समजलं की ते तर म्हातारे नाहीये किंवा वय जास्त नाही ते एकदम तरुण आहेत 18-19 वर्षाचे असतील. And I just walking in front. म्हणजे असं जसं पुढून जात होतो And I again saw the one group of that, all that group, they were walking, my dear people. आणि अजूनही त्यांचा ग्रुप पाहिला की ते पुढे चालत होते And I was distance like 100 meters. आणि त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये असं 100 And मीटरचं अंतर for the होतं 100 meters, आणि पुढे अजून 100 there मीटर was couple sitting on the bike and having, you know what they're doing. आणि त्या On ठिकाणी the road, huh? Rus- Yeah, making you clear how the things they क्या बोलते हैं ना, उसमें से हम लोग बचते हैं. I'll tell you, my dear people. आणि मी तुम्हाला का सांगते ते सांगतो की त्या ठिकाणी पुढे एक गाडी बाईक होती त्या बाईक वरती एक जोडपं बसलेलं होतं Amen. And they were, and I could not see them, but I was far. They could see, and immediately when they saw them, they turned to me. आणि मी त्यांना पाहू शकत होतो पण जस्ट त्यांनी मला पाहिलं त्या ठिकाणी ते लगेच फिरले म्हणजे ते त्यांना पाहून लगेच तेव्हा काहीतरी वेगळं दिसतंय. They turned me like that. All the teenagers girl turned to me. 100 meters. They say, stop, don't go from that side. म्हणजे जसं त्या बाईकवाल्या मुला मुलींना त्यांनी पाहिलं तर ते जे जैन लोक होते त्यांचा जो गट होता तो फिरले आणि त्यांनी दुसऱ्याने सांगितलं तिकडे जाऊ नका असे फिरले. I do not understand what was it. मला नाही समजलं की काय आहे तसं नक्की. अभी वो रास्ते में ऐसा किधर भी जाओ बैठे ही रहते आजकल. आणि आजकाल तर कुठेही जर रस्त्यात बसलेलेच असतात They will make them to sit anywhere, my dear people. आणि सैतान त्यांना कुठेही बसायला भाग पाडतो. Amen. So I could. They saying go, and one more man also there. मैं बोला मेरे को पता है. Then he also turned. We both turned and we went to another like risk लेके वो main road से चलने के लिए हम लोग. We started walking, my dear people. आणि मग अजून एक माणूस होता तोही वळाला मीही वळलो आणि आम्ही रस्त्यातून रिस्क घेऊन दुसऱ्या Then I have question why they said to me this. आणि मग मला प्रश्न Why होता, they त्यांनी का stopped असं- me? त्यांनी मला का थांबवलं. So I went and walking. I remember that one of sister, I was working with them. So I called. They also Jain. So I called her. Why they stopped me? आणि I मग said. म्हणजे ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणी एक सिस्टर आहे ती जैन सिस्टर मी त्यांना मी फोन केला मला प्रश्न पडला की ते चालता जाता असे ते का वळाले. तो मैं पहले बोला फर्स्ट आई बोला वो ये लड़की लोग जब टीनेज है ये क्या रहता है. पहले आई आस्क्ड दिस क्वेश्चन टू देम. आणि सर्वात पहिला प्रश्न विचारला की तरुण मुली आहेत पण हे असं ते काय ये घालतात बोले ते बघा. ये वो प्रभु के लिए बिक चुके हैं. की ते देवासाठी विकलेले आहेत. वो बोलते इसमें साधारण नहीं है, गरीब नहीं है. वो बोलते डॉक्टर है, इंजीनियर है, जो फॉरेन रिटर्न है. ऐसे लोग हैं, साधारण व्यक्ति लोग नहीं है जो लोग संसार को त्याग दिया है. आणि त्यांनी सांगितलं मला की असे कोणी गरीब लोक आहेत नाही त्या ठिकाणी तर सर्व श्रीमंत डॉक्टर जैन आहेत बोले इन लोगों ने सबने त्याग दिया है. त्यांनी त्यांचं जीवन त्यागलेलं आहे बोला त्यांनी क्या सांगितलं. किसको त्याग दिया है. वो बोला संसार को त्याग दिया है. आणि मी विचारलं कशासाठी त्यांनी त्याग केला ते म्हणाले की संसारचा त्यांनी त्याग हम केलेला बोले आहे. जाते किधर है. वो बोलते पूरा दुनिया घूमते. आणि ते कुठे जातात तर पूर्ण जगात ते फिरतात. बोलो रेस्ट कैसे है. वो बोलते कहीं पे भी जाते हैं वहाँ पे उनका समाज रहेगा. हमारा समाज, वो समाज को मालूम पड़ता हम आते तो उनको वही टाइम पे खाना खिलाना पड़ता, उसके बाद भी खाना नहीं खिलाना पड़ता. आणि मग ते कुठे विसावा घेतात त्यांना विचारलं तर मग ते बोलले की आमचे म्हणजे समाजाचे लोक असतात त्यांना कळतं की ते आता येणार आहे आणि त्याच वेळेला त्यांना जेवण आई वाज द्यायला शॉक. मैं बोला इतना टीनेज में ये लोग वो बोले यस. और मैं बोले कोई उनको फोर्स करता है क्या. बोले नहीं ये उनका खुद का डिसीजन रहता है, कोई फोर्स नहीं करता है. आणि मी फार चकित झालो की एवढ्या तरुण वयामध्ये असे करतात. मी त्यांना हे विचारलं की त्यांना कोणी बळजबरीने करतं का हे तर नाही ते स्व इच्छेने सर्व करतात. मैं बोला फिर वो बाल क्यों निकालते. मग ते केस का काढतात. वो बोले बाल वो जाके निकालते नहीं, उनमें ये खुद बाल खींच के निकालना पड़ता है. ते म्हणाले की त्या बोला क्या ठिकाणी बोला
बोले हाँ मतलब सर ये बाल को खींच के निकालना पड़ता है, उसके लिए उनको 3-4 दिन बुखार भी आता है, वो उनका ये त्याग रहता है, बोलते खींच के निकालो, संसार का मोह छोड़ दो. आणि त्यांना ते केस कापावं लागत नाही माझ्या प्रियानो, त्यांना ते केस ओढून काढावे लागतात, त्याच्यामुळे त्यांना तापही येतो. हे दाखवतात की आपल्याला मोहातून किंवा संसाराचं जे काही आहे मोह तो फिर मुझे काढायचा. मालूम पड़ा कि वो थोड़ा आई कुड दैट समथिंग कि वो क्रॉस क्यों नहीं कर रहे थे कि उनको वो मोह में नहीं पड़ना था, और दूसरे को भी वो देखो मत तुम लंबा से जाओ. आणि मग मला समजलं की ते लोक असे का वळाले त्या ठिकाणून की स्वतः पण मोहात पडू नये व इतर पण जे लोक चाललेत त्यांनीही मोहात पडू नये म्हणून ते त्यांनाही सांगितलं. कितना सीख सकते हैं आज. आपण आज किती शिकू शकतो जिसमें नहीं गिरना है उसके लिए वो लंबा ही रहते, दूसरे को भी बचाते हैं. की ज्याच्यावर आपल्याला पडायचंच नाही ते स्वतःही पडत नाही ते इतरांनाही त्यात पडू देत नाही. व्हाट लेसन वी गेट. मग आता आपण कोणतं शिकवण घेत आहोत. हमारा प्रभु क्या बोलता है? आपला परमेश्वर काय सांगत आहे, आई विल गिव यू पीस. मी तुम्हाला शांती देतो. है ना. लेकिन हम कौन सा रास्ता अपनाते हैं? मग आपण कोणता मार्ग निवडतो. है ना. आज हर जन अपना एक उद्देश्य लेकर चलता है. आज प्रत्येक जण आपापला उद्देश घेऊन I चालतात. mean, this is for all the teenage. Actually, this is for the leadership, my dear people, for all those working for want to work for God. How possessive we can, my dear people. तर माझ्या प्रिय सर्व तरुणांसाठी किंवा जी सर्व लिडरशिप ना त्यांच्यासाठी धूप आहे. में पैर में चप्पल नहीं है, वॉक कर रहे रास्ते में. आणि एवढ्या उन्हामध्ये पायात चपल्या नसताना ते रस्त्यातून चालतात. हम लोग थोड़ा देर किसी को भूखा भी रख देना बोलेंगे, पास्ट ने हमको भूखा रख दिया. आणि आपण पाच वेळा उपाशी जडलं तर काय बोलतो की पास्टरांनी उपाशी ठेवलेला आहे. किसी कोई गलत करते रहेगा तो करने दो, जान दो, हमको क्या करना है. आणि आपण काय म्हणतो कोणी चुकीचं करते तर करू दे, आपल्याला काय See करायचं. the sacrifice for the Lord. पहा त्यांचा त्याग पहा परमेश्वरासाठी. हमारा परमेश्वर तो जिंदा है. मग आपला परमेश्वर तो जिवंत हम परमेश्वर आहे. कितना करना चाहिए. मग आपण किती और वो विशेष बोलता है त्याग मैं केला तुम्हें पाहिजे. शांति दूंगा, आणि तो म्हणतो आपल्याला तो शांती देईल. है ना. लेकिन हम बोलते हैं, नहीं मेरे को शांति नहीं, अशांति चाहिए. पण आपण म्हणतो की मला शांती नको, जिधर अशांती. नहीं देखने का हम उधर ही देखते रहते जिथं हैं. नसतं पाहिजे आपण तिकडेच है पाहतो. ना. ऐसे प्रभु बोलते इधर मत देख, इधर नहीं मैं ऐसा 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 करके हम देखते हैं. We I want to make that thing, my dear people. आणि परमेश्वर म्हणतो तिकडे पाहू नको, पण आपण असं असं करून पण आपण तिरके नजरे पाहतच है ना. राहतो. मैं बाद में बोलते ना डेवल ने मुझे लगाया देखने. डेवल क्या क्या तूच बोलते चल देख देख देख. पण आपण म्हणतो की नाही सैतानाने कसं करायला लावलं, नाही तर आपणच असतो ते बघणार आहे. They are far from the temptation once they come to the Lord. तर माझ्या Dear Lord. ज्यावेळेस ते त्यांच्या देवाकडे जातात त्यावेळेस म्हणजे त्या ठिकाणी ते सर्व मोहापासून दूर होतात. आज हमारा परमेश्वर हमारे लिए सब कुछ किया है. माझा आपल्या परमेश्वर आपल्यासाठी सर्वस्व केलेला वो आहे. रास्ता भी बनाया है. आपल्यासाठी मार्गही बनवलेला Friday को आहे. मैं दूंगा, मैं वो रास्ता कैसा बनाया है. आणि मी उत्तम शुक्राची सांगणार की मार्ग कसा बनवलेला आहे. Amen. आमेन. वो बोलते सिर्फ चलो. तो म्हणतोय फक्त चाला. They are getting their peace in that doing for the Lord. आणि माझ्या प्रियानो त्यांना ते परमेश्वर जे काही करत आहे त्याच्यात त्यांना ती शांती मिळते. त्याच्यात त्यांची शांती आहे. Are you understanding? समजत आहे का. तुम्हारा शांति किसमें? मग तुमची शांती कशात आहे. किसमें? कशात आहे. यीशु में. तो यीशु कहाँ मिलता है? येशू कुठे भेटतो मग. आवाज ही निकलेगा नहीं. है ना. जब सही रास्ता चुनने का समय आते हैं ना, वो आवाज ही निकलता नहीं है. जर सरळ मार्ग निवडायचा वेळ येतो ना आपला आवाज निघत नाही. Amen? When the road is straight, we have to follow that road. ज्यावेळेस रस्ता सरळ असतो आपल्याला त्या रस्त्यावरती जायचं असतं. Amen? आमेन. And God says, Sunday is a worship day. आणि मग परमेश्वर म्हणतो की रविवार हा उपासनेचा दिवस आहे. क्या दिन है? कोणता दिवस आहे. खाना खाने का, बिरयानी खाने का, बनाने का दिन है. बिर्याणी खायचं बनवायचं दिवस आहे. है ना. संडे बोला लोग सैटरडे से चालू होते, क्या लेके आने का, क्या बनाने का, सब. आणि और रविवार मंडे उस दिन घर में रहेगा. आणि रविवारचा दिवस म्हणजे शनिवार पासूनची तयारी आणि मग पूर्ण रविवार घरात. Amen? आमेन. नहीं, कोई ऐसा नहीं सोचेंगे अरे वो मंडे जाने दे बाबा, पहला चर्च में जाएंगे, वो परमेश्वर हमारा मंडे भरेगा, पहले अपन जाएंगे घर में, आणि प्रभु के घर में जाएंगे. आणि असं कोणी म्हणत नाही की नाही रे बाबा मला पहिलं चर्चला जायचंय, परमेश्वर तो माझा दिवस भरून देईल. When you come this way, my dear people, when they have that peace of my dear people knowing to walk on the road, God will be happy. So how much we know coming to the church, God will be giving more happy, my dear people, and He will giving the peace in our life. तर माझ्या प्रिय जसं त्यांना समजत आहे की त्या ठिकाणी त्यांना त्या मार्गावरती चालत असताना जी शांती मिळत आहे, मग आपल्याला चर्चला आल्यानंतर परमेश्वर किती शांती भरतो. यही पे यहाँ पे हुआ इनव का. लॉर्ड ने बोला जा, वो पढ़ रहा है, उसमें शांति नहीं है. आणि या ठिकाणी तेच झालं ना शंडाबद्दल की परमेश्वर फिलिपास म्हणाला की तो वाचत आहे पण त्याच्या हृदयात शांती Amen. He नाहीये. don't have peace, he said. त्याला शांती नाहीये. Amen. So you know answered. Philip said, "Ask whom does not the prophet says this himself to some to other man." Hallelujah. मग तेव्हा शंडाने फिलिपाला म्हटले मला कृपा करून सांगा संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो. पुन्हा विषय सांगतोय.
Amen. See that he answered. Amen. पहा तिथे उत्तर Philip दिलेलं आहे. opened his mouth and said, beginning the scripture saying, Jesus. मग फिलिपाने उत्तर दिले, आरंभ केला व या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशू विषयी किसके बारे में? कोणाविषयी सांगितलेलं आहे? यीशु के बारे में. हालेलुया. Peace. येशू विषयी शांती. 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 वचन जब पढ़ते हैं ना, शांति आना चाहिए हृदय में. ज्यास वचन वाचतो ना हृदयात शांती है ना? यायला दिल पाहिजे. ऐसा धड़धड़ना नहीं चाहिए कभी भी. हृदय असं धडधडायला नाही पाहिजे. है ना? When you read, you get to peace in your heart. जैसे That आपण means वचन वाचतो. Jesus has come to you to give the peace, my dear people. जसं आपण वचन वाचू आपल्या हृदयामध्ये शांती यायला पाहिजे कारण माझ्या आपल्याला येशू आपल्याकडे शांती घेऊन Amen. आले. When you heard that he spoke about Jesus, जसं त्याने ऐकलं की तो येशू बद्दल सांगत आहे. as he went down the road, he came near some water, and eunuch said, "See, here is water. What hinders me from being baptized?" आणि Hallelujah. मग जसं ते बोलणं झालं ते अजून वाटेने जात असता त्या पाणवट्याजवळ आले तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? मुझे उसको बैप्टिज्म के बारे में मालूम है. याचा अर्थ त्याला बाप्तिस्म्याबद्दलही माहित मुझे आहे. उसने जीसस के बारे में पढ़ा भी रहेगा. याचा अर्थ त्यांनी येशू बद्दलही वाचलेला जिसने असेल. बैप्टिज्म लिया वो भी मालूम रहेगा. येशूने बाप्तिस्मा दिला हेही त्याला इसने माहित बोला वो असेल. पानी है, मुझे बैप्टिज्म दो. मग तो स्वतःच म्हणतो See की that, my ते पाणी आहे, people? मला बाप्तिस्मा द्या. Amen. आमेन. See, once you got the word, the peace, you will do what Jesus is saying to do, my dear people. तर माझ्याकडे एकदा जर तुम्हाला देवाची शांती प्राप्त होते तुम्ही बरोबर येशू काय सांगतो तुम्ही तसे What करता. Philip said to him, मग फिलिप काय म्हणाला त्या ठिकाणी? if you believe in all in your heart, काय म्हणाला की जर तू विश्वास ठेवतो तुझ्या पूर्ण हृदयाने, if you believe in your heart, जर तुझ्या हृदयात तू विश्वास ठेवतो, amen. He answered, said, I believe that Jesus is the Son of God. आणि त्याने उत्तर दिलं की हो मी विश्वास ठेवतो की येशू हा देवाचा पुत्र आहे. See that? प्रचार करने के बाद क्या होता है? When he got the peace has come in his heart. तर पहा माझ्या विश्वासात गाजल्यानंतर काय होतं त्याच्या हृदयामध्ये शांती आली. Amen. So he commanded the chariot to stand still. Both Philip and eunuch went down into the water and he baptized him, my dear people. आणि मग तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. Amen. आमेन. They all baptized. त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. Amen. आमेन. Then eunuch was baptized. त्या षंडाचा बाप्तिस्मा झाला. What happened immediately afterwards? मग लगेचच काय When they घडलं? came out of the water, the Spirit of the Lord caught Philip. मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. घेऊन गेला, गायब झाला. फिलिप गायब झाला तिथून. Amen. आमेन. What it says? काय सांगत आहे? When the Spirit of the Lord came, amen. आमेन. ज्या देवाचा आत्मा आला The Lord caught Philip. Hallelujah. त्या ठिकाणी मग परमेश्वराने फिलिपास नेले. Amen. आमेन. And eunuch saw him no more. Oh, hallelujah. आणि मग त्या ठिकाणी षंडाच्या दृष्टीस तो पुन्हा सापडलाच नाही. Amen. पडलाच नाही. And what happened, my dear people? मग काय घडलं? His eyes was taken away from the Philip, and he went on rejoicing that Lord saved my life. आणि माझ्या प्रियानं षंडाच्या दृष्टी समोरून त्या ठिकाणी परमेश्वर फिलिपास नेले पण नंतरून त्या ठिकाणी षंड जो आहे तो हर्षाने भरला He होता. was rejoicing. तो हर्ष करत होता, आनंद करत The होता. peace he got, my dear people. त्याला ती शांती The प्राप्त question he झाली. want in his life, he got that question. He got the answer for his life, my dear people. आणि त्याच्या जीवनाचा प्रश्न होता माझ्यापर्यंत प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं. God's word is for everyone, my dear people. म्हणून माझ्या प्रियानं देवाचा शब्द हे प्रत्येकासाठी आहे. Amen. You आमेन. might have questioned why the eunuch that God is explained to us, my dear people. So God today, its word is for everyone who will receive. You'll get the peace, the joy, and the happiness, my dear people. तर कदाचित तुम्हाला प्रश्न असेल की षंडासाठी का, पण माझ्या प्रियानं परमेश्वराचं वचन सर्वांसाठी आहे आणि जो कोणी त्याला स्वीकार त्याला आनंद शांती सुटका प्राप्त होते. The peace, who will give? शांती कोण देतो? I'm given the one illustration about this. That only Jesus can give you peace. तर मी फक्त तुम्हाला आता एक उदाहरण दिलेले की फक्त येशूच शांती देऊ शकतो. Amen. आज घर में हम लोग क्या बोलते हैं? पास्टर प्रार्थना करो, घर में शांति नहीं है. आणि आपण काय सांगतो नेहमी की पास्टर प्रार्थना करा की घरात शांती नाहीये. क्या बोलते हैं? शांति नहीं है बोलते ना? क्यों ऐसा? Why reason? का असं काय कारण आहे? Husband is there, children are there. Then also we say that there is no peace. म्हणजे घरात पती आहे, लेकरं आहेत, पण तरी आपण म्हणतो की शांती नाहीये. That means we know peace
मेरा पति नहीं दे सकता, मेरा पत्नी नहीं दे सकती, मेरे बच्चे नहीं दे सकते, कोई नहीं दे सकता. इस पूरा परिवार को शांति देने वाला एक ही है, वो यीशु. याचा अर्थ माझ्याकडे आपल्याला माहिती आहे की माझा पती किंवा पत्नी किंवा लेकरं जे आहेत ते शांती देऊ शकत नाही. फक्त शांती माझा प्रभू येशू ख्रिस्त. Real peace if you want, he says, come to Jesus. जर खरी शांती तुम्हाला हवी आहे तर मग येशूकडे या. किसके पास? कोणाकडे या? किसके पास? कोणाजवळ? किसके पास? कोणाजवळ? और यीशु कहाँ मिलता है? येशू कुठे भेटतो? बाजार में. क्योंकि हम हर संडे के दिन बाजार में ही जाते हैं ना यीशु ले जाने के लिए, है ना. वी गो टू संडे फॉर बाजार. हालेलुया. मग आपण प्रत्येक रविवारी कुठे जातो? बाजारात जातो ना. किधर जाते हैं? कुठे जातो आपण? चिकन की दुकान में. चिकन आणायला जातो ना. किधर जाते हैं? मटन की दुकान में. वहाँ यीशु मटणाच्या मिलता है. दुकानात तिथे येशू भेटतो ना. किधर मिलता है? कुठे भेटतो येशू? अब भी आवाज आया. आता आवाज आला. Amen. Jesus will not find in any Stardust magazine, my dear people. तर माझ्या प्रियाने येशू जे कोणत्याही मॅगझिन जे स्टारडस्ट मॅगझिन सारख्या अशा मॅगझिन मध्ये भेटत नाही. यीशु सिर्फ मंदिर में मिलेगा. येशू फक्त आपल्याला मंदिरात चर्च मध्ये भेटेल He is in there always. आणि तो तिथे सदैव असतो. Amen. आमेन. That is why I always encourage my dear people. आणि म्हणून मी नेहमी प्रोत्साहित करत असतो, कुछ भी होने दो, काहीही होऊ दे, come to church. चर्चला या. Morning also incident happened. I tell you. सकाळी घटना घडली मी तुम्हाला And, सांगतो. my wife was she was tired for the last 2 days. आणि माझी पत्नी गेल्या 2 दिवसापासून थकलेली आहे Amen. Running here and there for all the works, my dear people. आणि कामांमध्ये इकडे तिकडे धावपळीमुळे And she was not well at the morning. आणि त्यांना सकाळी बरं वाटत नव्हतं. And after my prayer, I just said, my son came. Mama is not coming to church. आणि जशी मी प्रार्थना झाली, मी बाहेर आलो तर माझा मुलगा म्हणाला की मम्मा चर्चला येत नाही. So I said, what happened now? मग मी बोललो काय झालं मग? नहीं, बहुत ऐसा अशक्त लग रहा है, बहुत वीकनेस लग रहा है बॉडी में. मग ते म्हणाले की मला शरीरामध्ये फार अशक्तपणा जाणवत आहे. बोला 2 घंटे चर्च में आ, तेरा अशक्तपना निकल जाएगा. तो 2 घर में बैठ के सोने वाली ना, तो 2 घंटा चर्च में बैठ. मग मी बोललो की अशा पद्धतीने घरात राहून झोपणारच आहे ना, मग दोन तासासाठी चर्चला ये, त्या ठिकाणी अशक्तपना क्या निघून जाईल. करेंगे 2 घंटा, 2 तास, है ना. 2 hours. 2 तास. कम टू चर्च ऐसा. मी बोललो की चर्चला ये. तो उठा, मतलब मेरा भी कपड़ा एक शर्ट इस्त्री, वो भी इस्त्री मार ले. आणि म्हटलं की माझं एक शर्ट इस्त्री करून दे. तो ऐसी मैं इजराइल को आई पुट बात फॉर इजराइल. You do your work, I said. मग मी म्हणालो की मी इस्रायल आंघोळ घालतो की तुम्ही बाकी Don't do तुमचं any breakfast, I said. मला नाश्ता बनवू नका. मैं इजराइल को बाहर से उसको कुछ लेकर देता हूँ मैं, लेकिन चर्च को चलो. चर्चला फक्त चला, मी इस्रायलला बाहेरून नाश्ता काहीतरी देईन, तो कुछ मत बना. काही नको तू बनवू. पहले नाश्ता कर ले. If you will feel good. उसने कुछ बनाया, उसने खाया and went. उसको कुछ रस्ते से लेकर दिया और चर्च में हम पूरा परिवार. आणि मग मी त्या ठिकाणी त्यांना म्हणाले की तुम्ही काहीतरी करून खावा, म्हणजे अशक्तपणा निघून जाईल. आणि त्यांनी काहीतरी करून खाल्लंही That is why she raised her hand. Yes. आणि म्हणून त्यांनी हात वर केला. Amen. Amen. See, many a times all the things around happens, but when the way is clear, हमारे सामने अगर रास्ता clear है, तो हमको सोचना ही नहीं. तर म्हणून माझ्या प्रियानं अनेक वेळा आपल्या जीवनात परिस्थिती जरी असली, पण जर रस्ता आपला जो मार्ग आहे तो सरळ असेल तर आपल्याला विचार करायचाच नाही. See, in this week, या आठवड्यामध्ये you know this my how many like almost ये अभी का पकड़ के मेरा 9th मीटिंग है. हे आत्ताची पकडून माझी या आठवड्यातली Monday 9वी to now. मीटिंग आहे, सोमवार पासून तर आतापर्यंत. Imagine. कल्पना करू शकता. 9th, no. नववी Monday एक था, Tuesday 3 था, Tuesday 1, Wednesday was 3. आणि सोमवारी 1 होती, मंगळवारी 1 आणि बुधवारी 3 होत्या. हाँ, Friday 2 था. शुक्रवारी 2 होते Today 1 more. आणि आज 1. त्याच्यानंतर अजून एक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे. फ्युनरल आहे. मग नंतर अगेन 1 more 5 o'clock 1 more meeting is. आणि संध्याकाळी 5 वाजता मग अजून एक मीटिंग आहे. कितना होता हफ्ते में? किती होतात आठवड्यात? You can just see how I'm out. तुम्ही फक्त पहा या ठिकाणी मी किती बाहेर असतो. तुम्हारे से ज्यादा मैं यहाँ से लेके एरिया में भी प्रीच करता हूँ. आणि तुमच्यापेक्षाही जास्त मी इथेही सोडून मग एरियामध्ये पण मी ये सुरुवात तो छोड़ दो. कल शाम का भी एक ने बोला पास्टर कल शाम को आपको मेरे घर में आने का प्रेयर करने के लिए प्रीच करने के लिए. आणि हे तर सोडा That means अजून. tomorrow evening also I'm booked. आणि उद्या संध्याकाळसाठी एकाने सांगितलं की पास्टर तुम्हाला घरी यायचे, प्रार्थनेसाठी सुवार्ता सांगायची, म्हणजे उद्याही देखील माझं दिवस बुक आहे. Monday fixed, Tuesday already I'm booked. आणि मंगळवार तर बुक असतंच माझं. Amen. There's a joy, the peace which God gives. Go to the people and preach. I'm doing that peace I'm getting in my heart. आणि माझ्या प्रियानं हाच तो आनंद आहे की आणि जेव्हा मी जाऊन लोकांना सुवार्ता सांगतो तर ते आनंद माझं हृदय भरतो. तुमको सिर्फ बोलता मैं संडे के दिन आने के लिए. मी फक्त म्हणतो मग तुम्ही रविवारी चर्चला या.
Only Sunday I say you come here. मी फक्त म्हणतो की रविवारी चर्चला या. बाकी दिन बुलाता हूँ मैं? बाकीच्या दिवशी बोलवतो का? No. नाही. And I know you all are good. अगर बुलाएगा तो भी आएंगे तुम लोग. आणि मला माहिती आहे तुम्ही सर्व चांगले आहात, बोलवलं तरी तुम्ही येणार. येणार का? येणार ना? आवाज नहीं निकलेगा. Amen? आमेन. See, इसमें बेनिफिट मेरा नहीं है. पहा याच्यात फायदा माझा नाहीये. मेरा बेनिफिट क्या है मालूम है? माझा फायदा कशात आहे माहितीये का? हम सब इकट्ठा स्वर्ग में रहें. की आपण सर्व एकत्र स्वर्गात असू. वही मेरा काम है. आणि तेच माझं काम हमको आहे. स्वर्ग तक पहुंचाना है. तुम्हाला स्वर्गापर्यंत मला पोहोचवायचं मैं तुम्हारे साथ हूँ. आणि मी पण तुमच्या सोबत Amen? आहे. आमेन. बाकी चीज में इंटरेस्टेड नहीं है मैं. दुसऱ्या गोष्टीमध्ये मला आवड नाहीये. My thing is only that you all should go to heaven. माझी फक्त एकच अपेक्षा आहे की आपण सर्व स्वर्गात जायला पाहिजे. Amen? आमेन. उसके लिए मैं 10 बार ने 100 ने 1000 करोड़ों बार बोलेगा चर्च को आते हो. आणि त्यासाठी फक्त 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, करोडो वेळा मी म्हणत राहील की मुझे चर्चला गाली या. भी देगा चलेगा बोलेगा चर्च को. तुम्ही शिवाय दिले तरी चालेल, मी म्हणणार की चर्चला या. है ना? कि यहाँ पे आने के बाद ना हमारा सब समस्या का क्या मिलता है? म्हणून या ठिकाणी आल्या काय होतं, आपल्या प्रत्येक त्रासांना उत्तर मिळतं. अगर हम हमारे चीज जीवन में कुछ गलत भी काम करते रहेंगे ना तो मालूम पड़ता है अरे बाप रे मैं गलत हूँ और मैं मुझे सही करना है. आणि आपल्या जीवनात आपण काही चुकीचंही करत असेल तर आपल्याला लगेच समजतं या ठिकाणी आल्यानंतर की अरे मी हे चुकीचं करत आहे, मग आपण सरळ मार्गावर येतो. Amen? तो सर कौन सा रास्ता चुनना है? मग कोणता मार्ग निवडायचा आपल्याला? किधर आना है? कुठे यायचं आहे? मेरे बाप के घर आना है. माझ्या बापाच्या घरी यायचं आहे. Amen? हालेलुया. See, there you will get peace. त्या ठिकाणी तुम्हाला शांती There मिळेल. you will get joy. त्या ठिकाणी तुम्हाला आनंद There you मिळेल will get happiness. आणि त्या ठिकाणी तुम्हाला आनंदाने वो भरेल. ब्यूटीफुल गेट के सामने वो जो पैरलेस आदमी जब हील हुआ वो किधर भागा? आणि सुंदर नावाच्या दरवाजाजवळ जो पंगू मनुष्य होता, ज्यावेळेस तो बरा झाला तो कुठे पळाला? किधर भागा वो? तो कुठे गेला? कुठे पळत घर गेला? भागा क्या? घरी पळाला का? घर अंदर भागा मंदिर के अंदर. तो मंदिराच्या आत He went पळाला. inside and worship God, my dear तो people. मंदिराच्या आत पळून माझ्या प्रियांना कारण देवाची त्याने आराधना केली. हमारा पैर चंगा हो गया तो हम भागते हैं बाहर. आणि आपल्या पायाला आरोग्य मिळालं तर आपण पळतो बाहेर. प्रभु ने चंगाई दे दिया इधर, लेकिन हम किधर दिखते हैं? We are all the side, but we'll never come to church. आणि आपल्या पायांना आरोग्य मिळालं आपण सर्वत्र दिसणार पण चर्च मध्ये नसणार. Big mistake we do. आपण फार मोठी चूक करतो. Amen? आमेन. आज जैसे यहाँ पर बैठे ना, एक दिन हमको कहाँ पर बैठने मालूम है ऐसा? स्वर्ग में ऐसा ही वर्शिप करेंगे हम. जसं आपण आज या ठिकाणी बसलोय ना, जसं आपल्याला एकत्र पुन्हा कुठे असायचे माहितीये? स्वर्गामध्ये आपण सर्व एकत्रित आराधना This करतो. is the last days I'm saying, my dear people. माझ्या प्रियाने शेवटचे दिवस आहेत. He will come anytime. तो कधीही येईल. हमको कैसा रहना है? आपल्याला कसं राहायचंय? जागते रहना है. जागृत राहायचंय. जो सो गया वो सो गया, जे झोपलं तो झोपला है ना? जो जागा है वो चला जाएगा. आणि जे जागे असतील ते He गेले. will come anytime. कधीही येईल. So are you ready? तर तुम्ही तयार आहात का? इसके लिए चलो all worship, my dear people. आपण सर्वजण आराधना करूया माझ्या प्रियाने. God in the heaven, my dear people, and worship God, my dear तर people. तुम्ही कल्पना करा माझ्या प्रिय, तुम्ही सर्वजण स्वर्गात आहात आणि आपण परमेश्वराची आराधना करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. कोई नहीं, हम सब आवाज उठाकर गाएंगे कि तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं. My dear people, my dear people, माझ्या प्रियाला यीशु के समान कोई भी नहीं. येशू सारखा कोणीच नाही. There is no one like Jesus. येशू सारखा कोणीच नाही माझ्या प्रियाला. Just close your eyes and open your spirit of eye and look to the cross. माझ्या प्रियाला What Jesus has did for you, my people. तर माझ्या प्रियाला आपले डोळे बंद करा, आपले आत्मिक डोळे उघडा आणि वधस्तंभाकडे पहा की येशूने काय, What word He has given to us. त्याने कोणता शब्द आपल्याला दिलेला आहे, What He has done for our lives. त्याने आपल्या जीवनासाठी काय केलेलं आहे. What revelation He speaks from the cross. तो वधस्तंभातून कोणतं प्रकटीकरण बोलत आहे.
Look to him right now. त्याच्याकडे आता पहा माझ्या प्रियांनो. When you look to him and speak to him, then you can worship the living God. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पाहता, तुम्ही त्याचं ऐकता, त्यावेळेस तुम्ही त्याची आराधना करू शकता. इसलिए परमेश्वर वो वचन कहता है यूहन्ना में कि आई एम सर्चिंग फॉर अ ट्रू वर्शिपर, ही सेज. आणि म्हणून माझ्या प्रियानं योहानाच्या पुस्तकात त्याचं वचन सांगतं की मी खरे आराधकांच्या शोधात आहे. इसका मतलब काफी आराधक है दुनिया में, लेकिन वो सच्चाई से जो उसकी आराधना करते हैं, जो जिंदा खुदा की आराधना करते हैं, जो जिंदा खुदा को पहचानते हैं, उसे वो ढूंढता है. तर म्हणून माझ्या प्रियाचा अर्थ खरे आराधक या जगामध्ये भरपूर आहे की ज्या ठिकाणी जे खरे आत्म्यातून व खरेपणातून त्याची आराधना करतात, तो त्यांना शोधत आहे. आज इस समय इस चर्च में वो जो सच्चाई से उसकी आराधना करते हैं, वो उसे ढूंढता है. आज या मंडळीमध्ये माझ्या प्रियानं जे खरे आत्म्यातून त्याची आराधना करत आहे, तो त्यांना शोधत आहे. We have not come here to have a relaxation in the church. We have come to worship the living God. तर माझ्या प्रियानं आपण चर्च मध्ये आराम करण्यासाठी आलेलो नाही, तर परमेश्वराची आराधना करण्यासाठी आलेलो आहोत. If you come here to worship, then worship the Lord as though you are before the King of Kings and the Lord of Lords, and you will bring the heaven down, my dear people. मग माझ्या प्रियानं आता यावेळेला त्याची आराधना करा आणि स्वर्ग पूर्ण या ठिकाणी खाली उतरू दे. Just worship in the Spirit, my dear people. तर आत्म्यातून त्याची आराधना करा. Just worship in the Spirit. आत्म्यातून त्याची आराधना करा. हर एक जन उसकी आत्मा से आराधना करो. प्रत्येकाने त्या आत्म्यातून ओ आराधना रबा शकरन गोरी करा. बा. शक्कांतिनी बारी ओ रबा शकरन गोरी गोरी बा. करी बा, शक्कांतिनी खरी बा. ओ रबा शकरन गोरी बा. Each and everyone as you start worshiping God. जसं तुम्ही आराधना करत आहात, तो तुम्हाला प्रत्येकास भरेल. Everyone. प्रत्येकास. Just lift your hand and worship. आपले हात उंच करून त्याची आराधना. Spirit में just 5 minutes Spirit में बात करो. 5 मिनिटं आत्म्यातून प्रार्थना करा. अपने मुंह खोलो. देखो मत अपने बाजू में कौन है. आपका आवाज जितना बुलंद कर सकते हैं उतना बुलंद करके आत्मा से परमेश्वर की आराधना करो. तर माझ्या प्रियांनो, आपल्या बाजूला कोण उभे ते पाहू नका, पण तुमचा आवाज तुम्ही केवढा अजून वर करू शकता. उंच आवाजात तुम्ही किती देवाची आराधना करू शकता, तेवढा उंच आवाज करा. मैं मेरे बाप से, मैं खुदावन से मैं बात कर रहा हूँ. आणि असं बोला माझ्या प्रियाने की जसं तुम्ही तुमच्या पित्या परमेश्वराशी, तुमच्या बापाशी तुम्ही बोलत. जैसे आप अपने घर में अपने माँ से बात करते हो, अपने बाप से बात करते हो, आज इस समय आप अपने बाप से बात करो. हालेलुया. तुम्ही घरी तुमच्या आईशी, तुमच्या वडिलांशी जसे बोलता, तसं तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या पित्याशी आज बोला माझ्या प्रियाने. बात करो, बात करो. बोला बोला You will feel it right now. तर तुम्हाला आत्ता भरेल. Anointing is flowing right now. आता या ठिकाणी अभिषेक वाहत आहे. पित्याशी बोलण्यामध्ये आनंद आहे. परमेश्वर से बात करने के लिए एक आनंद आता है, उससे बात करो. हालेलुया. परमेश्वराशी बोलण्यामध्ये एक आनंद येतो माझ्या प्रियाने, त्याच्याशी बोला. धन्यवाद येशू. तुमचं त्याची आराधना करा. Hallelujah. There's anointing flowing right now, my या dear people. ठिकाणी अभिषेक वाहत आहे माझ्या प्रियाने. Come on, clap in your hands and worship Him. चला मंडळींनो, हात उंच करून त्याची आराधना करा. Just 1 minute, 1 minute. I want us to take action right now. I want you just, if your sister, just hold their hands. अपने हाथ, उनका हाथ उठाओ और आराधना करो. तर माझ्या प्रियानं सर्वांनीकडे लक्ष द्या. आपापल्या बाजूला जे आहे त्यांचा हात पकडा Just make a chain. आणि अशी साखळी करा. भाई भाई ने अपना हाथ पकड़ लो. Sister, brothers, you can hold your hands and just lift your hands. तर सर्व बहिणी बहिणीने हात पकडायचे, भावाभावांनी सर्व हात पकडाने असे आपली साखळी तयार करा. We'll show God, God, we love you, Lord. Hallelujah. आणि आपण प्रभूला दाखवूया की प्रभू आम्ही तुझ्यावर प्रीती Just करतो. lift your hands. आपले हात धरा Amen. Thank you, Jesus. Come on, start. आणि आपण आराधना. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus.
स्वीकारा स्वीकारा तो तुम्हाला भरत आहे स्वीकारा स्वीकारा देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती येत आहे अभिषेक स्वीकारा तो तुम्हाला आता भरत आहे स्वीकारा स्वीकारा पवित्र आत्म्याने अभिषेक आहे अभिषेक आता स्वीकारा भरले अभिषेक स्वीकारा 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 धन्यवाद आता अभिषेक भरले स्पर्श स्वीकारा स्पर्श अभिषेक स्वीकारा अभिषेक स्वीकारा 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 प्रभू स्पर्श कर धन्यवाद येशू धन्यवाद येशू स्वीकारा धन्यवाद येशू स्वीकारा स्पर्श प्रभूजी प्रार्थना करतो सर्वांना तो आशीर्वाद As I worship you, O Master. जसे प्रभू त्यांनी तुझी आराधना केली प्रत्येकाला अभिषेक कर I आणि know आशीर्वाद that a peace has come in their heart right आणि now. प्रभू मला ठाऊक आहे की ती शांती त्यांच्या हृदयात They आली will go home rejoicing. ते आनंदाने घरी जातात Yes, my dear. होय माझ्या प्रियांनो You will go home rejoicing. तुम्ही आनंदाने घरी जाल The joy that has filled your heart. त्याच्या आनंदाने तुम्हाला भरलेला आहे Jesus has filled you right now. येशूने तुम्हाला भरलेला आहे This joy and the peace in your life. आणि तुमच्या जीवनावर त्याची शांती And his आहे. brother said, rejoice in me always. आणि म्हणून देवाचा आत्मा सांगत आहे की सदैव माझ्यामध्ये आनंद करा Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो Amen. आमेन Praise the Lord. Give a mighty clap to the Lord. प्रभूसाठी जोरदार प्रार्थना करतो. प्रार्थना करू सर्वजण सहभागी. धन्यवाद परमेश्वर धन्यवाद परमेश्वर धन्यवाद देतो प्रभू तुला मान सन्मान गौरव प्रथम स्थान तुला देतो परमेश्वर सुंदरशा तुझ्या वचनाद्वारे पवित्र प्रभू येशू आज प्रत्येकाशी तू बोलला परमेश्वर आणि खरोखर तुझी जी खरी शांती प्रभू प्रत्येकाला ती शांती दिली तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श केला त्या सर्व आशीर्वादासाठी मी तुला धन्यवाद देतो पवित्र परमेश्वर विशेष करून पवित्र प्रभू येशू या दानासाठी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो परमेश्वर ज्या बहिणीने ज्या भावाने प्रभू त्यांच्या कष्टातून त्यांच्या श्रमातून पवित्र परमेश्वरा जे काही अल्पसं दान तुझ्या भांडारामध्ये आणलेले परमेश्वर या दानाचा पूर्णपणे ताबा मी तुझ्या हातात देतो परमेश्वर या दानाद्वारे प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत साक्षी तू निर्माण कर या दानाद्वारे प्रभू प्रत्येकाने तुझे आशीर्वाद स्वीकारू दे परमेश्वर या दानाद्वारे प्रत्येकाचं जीवन बदलू दे परमेश्वर या दानाद्वारे प्रत्येकाचे रखडलेले काम तू आशीर्वादित कर परमेश्वर अद्भुत रीतीने प्रभू येशू या दानाद्वारे प्रभू प्रत्येकाचं जीवन तू बदल परमेश्वर हो पवित्र प्रभू येशू कारण तू कुणाचाही ऋणी राहत नाही परमेश्वर जो एक पट तुला देतो प्रभू त्याला तू 1000 पटीने परतीचं देतो परमेश्वर आणि माझा विश्वास आहे परमेश्वर की माझ्या बहिणीने भावाने प्रभू जे काही दान तुझ्या राज्यामध्ये आणलेले प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्या गौरवासाठी तुझ्या चर्चच्या वाढीसाठी परमेश्वर त्यांना तू 1000 पटीने परत देणारे माझा विश्वास आहे परमेश्वर आम्ही सर्वजण सर्व चर्च मिळून सहमतीने त्यांच्यासाठी आशीर्वाद स्वीकारतो येशूच्या नावामध्ये अद्भुत रीतीने परमेश्वर खरोखर पवित्र प्रभू आमच्या चर्चचे विजन आहे चर्च जे काही गोष्टी पवित्र परमेश्वर आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू जे आम्हाला चर्चेत जागा हवी परमेश्वर त्यासाठी लागणारं जे रक्कम आहे प्रभू या दानाद्वारे प्रत्येकाचे आशीर्वाद मोकळे करून ती रक्कम तू उभी कर परमेश्वर कारण देणाऱ्याचं हृदय तू जाणतो परमेश्वर आणि खरोखर प्रभू येशू तो आवेश आणि तो अभिषेक प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जीवनामध्ये कुटुंबामध्ये होत येशूच्या नावामध्ये कार्य केलं अनुग्रह केला आशीर्वादित केलं म्हणून तुला धन्यवाद देऊ मान सन्मान गौरव तुला देऊ या दानाचा पूर्णपणे ताबा तुझ्या हातात समर्पित करू दिलेले सर्व आशीर्वाद स्वीकारू
प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तो ऐकू द्या. आमेन. Of our Lord Jesus Christ, प्रभू येशूची कृपा, the love of the Father, पित्याची and the प्रीती sweet communion of the Holy Spirit with you all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत Go असो. home with peace. Joy, शांतीने happiness. भरून जा, आनंदाने भरून Meet one another and God bless you. एकमेकांना भेटू शकता. तेव्हा पण तुम्हाला आशीर्वाद. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएमद्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.